पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना निवेदन देण्यात आले। मागण्या पूर्ण झाल्यास मंगळवार 20 मे रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये धरणे व बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। मागण्यांमध्ये सध्या मे महिन्यात दिवसेंदिवस उन्हाळा वाढत असून अकलूज नगर परिषदेअंतर्गत विविध विभागांमध्ये उन्हात रस्त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून दुपारी 12 ते 4 पर्यंत उन्हामध्ये काम करून घेण्यात येऊ नये। पंचवटी भागातील पाणी टंचाई त्वरित दूर करून या भागातील काँक्रीट रस्ते व गटारी त्वरित बांधून मिळाव्यात। टेलिफोन टॉवरच्या बाजूला व ब्लड बँकेच्या पाठीमागे असणारे महिला स्वच्छतागृह नव्याने बांधून काटेरी झाडे व कचरा त्वरित स्वच्छ करून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा। प्रतापसिंह चौक ते ब्लड बँक या रस्त्यावरील मुख्य गटारीचे काम त्वरित सुरू करून गटार त्वरित बांधून येथील स्थानिक नागरिकांना होणारा त्रास दूर करावा। माझी वसुंधरा अभियानांतर्गत ठिकठिकाणी भित्तिचित्रके काढून मोठ्या कुंड्या व झाडे लावून अकलूज परिसराचे सुंदर सुशोभीकरण करावे। नगर परिषदेअंतर्गत लावण्यात आलेली काही झाडे जळाली आहेत, त्या ठिकाणी नवीन झाडे लावून काही झाडे खाली पडली आहेत, त्या झाडांना आधार देऊन त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी। यासह इतर मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत। यावेळी अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले। यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष शिवाजी खडतरे, तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे, तालुका संपर्क प्रमुख राजू बागवान, सह संपर्क प्रमुख रोहिदास तोरणे, तालुका युवक संघटक विकी लोंढे, माळशिरस तालुका महिला आघाडी अध्यक्षा स्वाती धाईंजे, अकलूज शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे, अशोक कोळी, अकलूज शहर उपाध्यक्ष सुवर्णा पांचाळ, चांदणी मॅडम यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांचं घर अकलूजमध्ये राहिलायत ना, ते नगर परिषदेच्या ह्याच्यात राहतात ना, ते मालमत्ता आहेच ना त्यांची। त्यांच्यावर तुम्ही ती स्वच्छ करा, त्याचं जे काय खर्च आहे ते त्यांना लावा, त्याच्यावर चढवा पाहिजे। त्यांच्या स्थानिक नागरिकांना कशासाठी त्रास? त्याला शेवटची एक आता ह्या निवेदनावर नोटीस द्या। आमचं बघा किती मंगळवारी आंदोलन ठेवलंय आम्ही आपल्या इथंच, त्याच्या आत तुम्ही ही आमची काय मागणी आहे ते मार्गी लावायची आमचं म्हणणं आहे। दुसरी गोष्ट, पंचवटी भागात किती दिवस झाले काय पाणी नाही तुम्हाला? 15 दिवस झालं पाणी नाही। मी जाधव साहेबांना मी गेल्या 4-5 दिवसापूर्वी बोललो होतो, परत तीच परिस्थिती जर असेल तर अवघड आहे। पाणी येतंय, आमच्या लाईनला पाणी येत नाही। गेल्या वेळेस पण तुम्हाला मला वाटतं मी ह्या विषयावर बोललो होतो, एवढ्या पुढेच होतंय। 5 दिवसावर ते नाही, त्याचा नाही,